मेडिकल कोडिंगचा कोर्स केला आहे, सर्टिफिकेशन झालं आहे, इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होत नाहीये, जॉब लागत नाहीये, तर आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहेत जिथे बहुतांश कोडर चुकतात. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास मेडिकल कोडिंग फ्रेशरसाठी. मला रोज मेसेज येतात, इंटरव्ह्यू दिलाय पण सिलेक्शन नाही झालं, सर्टिफिकेशन दिले पण अजून जॉब लागलं नाहीये. जर तुमच्या सोबतही असं घडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बहुतांश कोडर चुकी काय करतात, ICD, CPT आणि SCPCS चे कोर्स लर्न करत बसतात. पण तुम्हाला खरं गोष्ट सांगू, तुम्ही ॲज अ फ्रेशर इंटरव्ह्यू देणार आहात, तिथे तुम्हाला कोणीही कोड विचारणार नाही. कोर्स लर्न करण्यापेक्षा तुम्ही फायनल प्रोसिजर काय आहे, डिसीज काय आहे त्याच्यावरती फोकस करा. फॉर एक्झाम्पल, आपल्याला कोडिंगमध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन, फ्रॅक्चर्स असे टर्म्स आहेत, तर तुम्ही त्यांचे DX किंवा CPTs लर्न करण्यापेक्षा डायबिटीज म्हणजे काय, हायपरटेन्शन म्हणजे काय, फ्रॅक्चर म्हणजे काय, हे टर्म्स काय आहेत ते समजण्यावरती जास्त फोकस करा. जर तुम्हाला त्या टर्म्स समजल्या तर तुम्हाला इंटरव्ह्यू देण्यामध्ये पण सोपं जाईल आणि कोडिंग करण्यामध्ये पण सोपं जाईल. कारण की ॲज अ फ्रेशर तुम्हाला कुणीही कोर्स विचारणार नाही, तुम्हाला विचारणार तर कन्सेप्ट विचारणार. तर मेन फोकस तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या कन्सेप्टवरती ठेवा, ना की कोर्सवरती. आता नेक्स्ट कशावर फोकस करणार, तर मेडिकल टर्मिनॉलॉजीवरती. जसं की आता समजा डॉक्टर त्याच्या रिपोर्टमध्ये ॲक्यूट, क्रोनिक, एक्सिजन, रिपेअर, बायोप्सी, लॅसरेशन असे भरपूर शब्द वापरतो. जर तुम्हाला ह्या शब्दांचा, ह्या वर्ड्सचा मिनिंगच माहीत नसेल, ह्या टर्मिनॉलॉजीचं मिनिंगच माहीत नसेल, तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये कसं एक्सप्लेन करणार किंवा याचं कोडर तुम्ही कोडिंग कशी करणार. म्हणून तुम्ही ह्या सिंगल वर्ड्सचं मिनिंग समजून घेण्यावरती, ती टर्मिनॉलॉजी समजून घेण्यावरती जास्त फोकस करा. ते तुम्हाला फ्युचरमध्येही उपयोगी पडेल. आता इंटरव्ह्यू कसा द्यायचा, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस कशी करायची, मला इंटरव्ह्यूची खूप भीती वाटते, लॅक ऑफ कॉन्फिडन्स वाटतोय, असे भरपूर प्रश्न मला कोडर्सनी विचारले. आता मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनी सांगू, मी काय करायचे, मी आरशापुढे उभं राहायचे आणि स्वतःलाच क्वेश्चन विचारायचे, ICD म्हणजे काय, CPT म्हणजे काय, मेडिकल कोडिंग म्हणजे काय, आणि ह्याचे आन्सर्स आरशापुढे उभं राहून मोठमोठ्याने द्यायचे. त्याच्यामुळे काय झालं, माझा कॉन्फिडन्स पण वाढला आणि इंटरव्ह्यू द्यायची भीती पण थोडीशी कमी झाली. हे बघा, तुम्ही ॲज अ फ्रेशर इंटरव्ह्यू देणार आहात आणि ॲज अ फ्रेशर फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू देताना, सेकंड टाइम इंटरव्ह्यू देताना भीती वाटतेच, प्रत्येकाला भीती वाटते. तुम्ही काही वेगळे नाहीत आणि मी काही वेगळी नव्हते. पण जोपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू देणार नाही, इंटरव्ह्यू फेस करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला इंटरव्ह्यूची भीती जाणार नाही. तर जेवढं होईल तेवढं तुम्ही इंटरव्ह्यू द्या, इंटरव्ह्यूला फेस करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि इंटरव्ह्यूची भीती पण कमी होईल. जरुरी नाही आहे की तुमचा फर्स्ट ह्याच्यातच इंटरव्ह्यू क्लिअर झाला पाहिजे, असं पॉसिबल नाही आहे. तर तुम्ही ट्राय करा मल्टिपल इंटरव्ह्यूज द्यायचे आणि पहिला इंटरव्ह्यू फेल झाले, सेकंड इंटरव्ह्यू फेल झाले तर स्वतःला फेल्युअर समजू नका. फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक झाला म्हणजेच आपण सक्सेस झालो असं नसतं. भरपूर ऑपॉर्च्युनिटी येतात, फक्त ऑपॉर्च्युनिटीचा कसा फायदा करून घ्यायचा ते तुम्हाला समजलं पाहिजे. आता बहुतांश कोडर्स काय करतात, पाठ करायला रट्टा मारायला जातात. मग इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी थोडासा घुमवून प्रश्न विचारला की तिथंच गडबडतात. आता जर रट्टा मारण्यापेक्षा, पाठ करण्यापेक्षा जर ती कन्सेप्ट तुम्ही समजून घेतली असती तर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला पण इझी गेलं असतं आणि फ्युचरमध्ये पण इझी गेलं असतं. त्याच्यामुळं ती कन्सेप्ट रट्टा मारण्यापेक्षा, पाठ करण्यापेक्षा समजून घेण्यावरती जास्त फोकस करा. तुम्हाला फ्युचरमध्येही उपयोगी पडेल आणि इंटरव्ह्यू ही इझिली क्रॅक होईल. आता इंटरव्ह्यू देताना कॉन्फिडन्स ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ना तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेत ते सगळेच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यावं असं गरजेचं नसतं. ज्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला येत आहेत ते तुम्ही एकदम 100% कॉन्फिडन्सने द्या. ज्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला नाही येत असं म्हणून पुढे जा. काहीतरी चुकीचं बोलण्यापेक्षा, काहीतरी वेगळंच बोलण्यापेक्षा नाही येत असं म्हणून पुढे गेलेलं कधीही चांगलं. म्हणून तिथंच ब्लँक होऊन काहीतरी वेगळंच काहीतरी बोलण्यापेक्षा नाही येत, नेक्स्ट क्वेश्चन म्हणून असं बोला आणि पुढे जा आणि पुढच्या क्वेश्चनचे आन्सर्स एकदम कॉन्फिडन्सने द्या. गरजेचं नाही आहे की सगळ्याच क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला यायला पाहिजे. ज्या गोष्टीचे आन्सर्स तुम्ही देतात ते एकदम 100% कॉन्फिडन्सने द्या. त्याच्यावरती तुमचा इंटरव्ह्यूचा फायनल डिसिजन काढला जातो, ना की तुम्हाला इंटरव्ह्यूचा क्वेश्चन येत नाहीये, सगळेच क्वेश्चन मला क्रॅक करायचे, सगळ्याच क्वेश्चनचे मला आन्सर द्यायचे, याच्यावर भर देऊ नका. जे येते त्याच्यावरती भर द्या. मेडिकल कोडिंगमध्ये जॉब मिळवायचा असेल तर कोर्स करून थांबू नका. कारण की मी जेव्हा CPC एक्झाम क्रॅक केली आणि जेव्हा मला
जॉब भेटला त्याच्यामध्ये जवळपास 9 महिन्यांचा डिफरन्स होता. या 9 महिन्यांमध्ये मला पण डिप्रेशन आलं, मी पण स्ट्रेस घेतलं. पण असं करण्यापेक्षा मेडिकल टर्मिनॉलॉजीवरती भर द्या, रोज अभ्यास करा, रोज थोडे नवीन अपडेट्सवरती लक्ष ठेवा आणि तुमच्या इंटरव्ह्यूच्या प्रॅक्टिस आणि स्किल्स इम्प्रूव्ह करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा, जेणेकरून जॉब तुम्हाला नक्की मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तो टॉपिक नक्की कळवा. त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्याचा ट्राय केलं जाईल आणि माझा हा व्हिडिओ मेडिकल कोडर सोबत शेअर करा. धन्यवाद.